प्रभाग क्रमांक 6 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आझम काझी यांची भव्य प्रचार पदयात्रा। हद्दपारीच्या प्रस्तावाविरोधात लढ्याचा निर्धार, कार्यकर्त्यांचा तीव्र संताप। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे अधिकृत उमेदवार आझम मोहम्मद काझी यांच्या प्रचाराची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात भव्य पदयात्रेने करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि जोरदार घोषणाबाजी करत ही पदयात्रा काढण्यात आली। दरम्यान आझम काझी यांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। हा प्रस्ताव अन्यायकारक असल्याचा आरोप करत ही लढाई अन्यायाविरोधात असल्याचे कार्यकर्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले। याआधी उमेदवारीबाबत पक्षांतर्गत मतभेद, विरोध असल्याच्या चर्चांना उधाण आले होते। मात्र या सर्व अडचणींवर मात करत आझम काझी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। पदयात्रेदरम्यान कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की आझम काझी यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या मतपेटीतूनच उत्तर दिले जाईल। ही निवडणूक अन्यायाविरोधातील संघर्ष असून प्रभाग क्रमांक 6 मधील जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। बटन दाबून आझम मोहम्मद काझी यांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी नागरिकांना केले। नमस्कार, मी आझम मोहम्मद काझी, वार्ड क्रमांक 6 मधला अजित पवार गटाचा अधिकृत उमेदवार। काल रात्री पोलीस प्रशासनाकडून मला हातमारीची नोटीस भेटलेली आहे। जसं वार्ड क्रमांक 6चा पॅनल झाले, आमचे सहयोगी मित्र माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचं अर्ज ओढवण्याची त्यांनी अक्कल लढवली, ती अक्कल आम्ही हाणून पाडली। त्याच्यानंतर डाव आखण्याचा प्लॅन माझ्यावर झालेला आहे आणि त्या हिशोबानं रात्री ऐनवेळेस 21ला बोलून आम्हाला पोलीस प्रशासन नोटीस दिली आहे की तुम्हाला 6 महिन्यासाठी हद्दपार करत आहे। आणि मी अधिकृत उमेदवार असल्यामुळं परवा दिवशी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी एक मेसेज दिला की ग्रह खाता आमच्याकडे आहे आणि माझ्या बदल्यात त्याचा पुरेपूर उपयोग त्यांनी केलेला दिसतंय। तर माझ्या भागातली जनता, मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे, त्याचा उत्तर जनता ही मताच्या स्वरूपात 16 तारखेला त्यांना निश्चित देईल।